नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण पाहणार आहोत अजंता कंपनीची 2 HP ची 1440 RPM ची मोटर आहे, कडबाकुटीची मोटर आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं वाइंडिंगचं काम चालू आहे. हिची डिटेल अशी आहे मित्रांनो, हिला रनिंगचे डिटेल याची पिच आहे 4, 6, 8, 10 आणि हिला टर्न आहे 4 मध्ये 58 टर्न आहे आणि 6 मध्ये 54 टर्न, 8 मध्ये 80 टर्न आणि 10 मध्ये 40 टर्न. 10 मध्ये ती डबल लेअर होते आणि तिला गेज आहे मित्रांनो 21 आणि 22 गेज आहे, म्हणजे डबल 2 गेज आहेत. आणि त्याला टोटल रनिंगला वायर बसते 1600, म्हणजे 1.5 किलोच्या पुढे वायर बसते. पाहू शकताय अशा प्रकारे रनिंग कॉईल आपण भरून घेतले. आणि याला जे कनेक्शन आहे ते पॅरल कनेक्शन आहे, हाफ पोल कनेक्शन आहे. मी तुम्हाला शेवटला कनेक्शन दाखवणार आहे, तुम्ही आता पाहू शकताय. अशा प्रकारे आपण रनिंग भरून झालेलं स्टार्टिंग भरायला सुरुवात करायची. हे पहा अशा प्रकारे पहिले मी पेपर टाकून घेतले, सेफ्टी पेपर टाकून झालेला आहे. पाहू शकताय तिचे स्टार्टिंगची डिटेल अशी आहे. 5 मध्ये 17 टर्न आहे, 7 मध्ये 23 टर्न आहे आणि 9 मध्ये 52 टर्न आहे. तिला स्टार्टिंगला गेज आहे 21.5 सिंगल गेज, वायर बसलेले 610 ग्रॅम. पाहू शकता अशा प्रकारे आपले स्टार्टिंग कॉईल पण भरून झाले. आपण पाठीमागच्या बाजूने टेपिंग करायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण टेपिंग पण कम्प्लीट करून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सेपरेटर पेपर टाकून पण घेतलेलं आहे. ही बाजू आहे कनेक्शनची. पाहू शकता अशा प्रकारे कनेक्शनचे फक्त 4च शेड वायर राहिलेत, कारण मी डबल कॉईल मारली होती मित्रांनो. तर हे 4 शेड जे उरलेत, 2 समोरचे आहेत आणि हे 2 समोरचे एकत्र करायचे. हिचे झाले एक फेज आणि एक न्यूट्रलला, एक कॉमन साठी जाईल आणि एक कंडेन्सरसाठी आपला फेज घेता येईल. अशा प्रकारचं कनेक्शन आहे. जे स्टार्टिंग कॉईल राहील त्याचं आपलं रेग्युलर कनेक्शन 1 ते 3 कनेक्शन करून टाकायचे, इनर टू इनर, आउटर आउटर, आणि 2 शेड इनरचे बाहेर दिले, त्याचे 4 शेड आपले बाहेर निघले. पाहू शकता अशा प्रकारे मोटर कम्प्लीट झाली. अशा प्रकारे आपलं कनेक्शन पण करून झालंय. आता आपण इकडनं पण टेपिंग करणार आहोत. पाहू शकताय अशा प्रकारे पुढे आता टेपिंग करून घेऊ आपण. इथं पण सेपरेट पेपर टाकून मी घेतलेलं आहे. अशा प्रकारे टेपिंग पण आपलं करून झालेलं आहे. पाहू शकता मित्रांनो. आणि आता आपल्या स्टॅपिंग पण दाबून घेतलेलं आहे मी.